राज्य के कई जिलों में पिछले 2 दिनों से जारी भारी बारिश ने जनजीवन पर गहरा असर डाला है। सोलापुर, नांदेड़ समेत विदर्भ के कई जिले इस वक्त भारी बारिश की चपेट में हैं। लगातार जारी बारिश ने लोगों का घरों से निकलना दुभर कर दिया है। लगातार बारिश से सोलापुर शहर के निवासी हैरान हैं। सोलापुर में कल 21 मिलीमीटर बारिश दर्ज की गई। वहीं मौसम विभाग की ओर से येलो अलर्ट जारी किया गया। भले ही सोलापुर में मौसम विभाग की भविष्यवाणी सच हो गई है, लेकिन लगातार बारिश के कारण निवासियों को घरों से बाहर निकलना मुश्किल हो गया है। नांदेड़ शहर सहित जिले में कल से भारी बारिश जारी है। नांदेड़ के ज़्यादातर इलाके पानी में डूबे हुए हैं। पानी खुलने की उम्मीद में लोग घरों में रहने के लिए मजबूर है। 2 दिनों की बारिश के कारण जानवरों की मौत और कई घर ढहने की खबर भी सामने आ रही है। बारिश से माहौर तालुका का किनवट सबसे अधिक प्रभावित हुआ है। कृषि भूमि के कटाव के कारण खरीफ सीजन की फसलें नष्ट हो गई है। वहीं विदर्भ के यवतमाल जिले में भी भारी बारिश के कारण फसलों को भारी नुकसान हुआ है। उमरखेड़, महागांव, पुसद तालुका में जमकर बारिश हुई है, जिससे नदी और नहर का पानी खेतों में घुसने से फसलें प्रभावित हुई है। किसान एवं किसान नेता तत्काल सर्वे कर किसानों को आर्थिक सहायता देने की मांग कर रहे हैं। महबूबनगर, विठ्ठलनगर, अमन कॉलोनी या संपूर्ण भागामध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस चालू असल्यामुळे सर्वांच्या आमच्या घरामध्ये पाणी साचलेलं होतं। त्याच्यामध्ये आमचं नुकसान, शासकीय कागदपत्र असेल आणि जे काही आमचे खूप असे नुकसान झालेलं आहे। आणि इथं मेन म्हणजे कोणी प्रशासन बघत नाही, आमच्याकडे कोणी नाही, या भागाला, आमच्या भागाला कोणी बघत नाहीये। खूप म्हणजे खूप दुर्लक्ष होत आहे। याच्यासाठी सरकारनं किंवा प्रशासनानं आमच्याकडे थोडं फार तरी लक्ष द्यावं, याचं आम्ही लवकरात लवकर आम्हाला तोडगा काढून द्यावा। कारण की आज अजून पाऊस पडणार आहे। अजून पाऊस पडला तर आम्ही कुठं जावं, कुठं राहावं, खायची व्यवस्था नाही, छोटे छोटे मुलं आहेत घरामध्ये, काय करावं याची प्रशासनानं नोंद घ्यावी आणि आमच्याकडे येऊन तात्काळ आम्हाला काहीतरी याचा निर्णय काढून द्यावा अशी विनंती आहे आम्हाला प्रशासनाकडून। अतिमुसळधार पावसामुळे पुसद, महागाव, उमरखेड, दिग्रस या तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये काळजाचा ठाव घेण्या इतकं दुःख आज शेतकऱ्यांवर ओढावलेलं आहे। होत्याचं नव्हतं झालं। सुपीक जमिनीमध्ये शेती खरडून गेल्याने दगडधोंडे जाता या शेतामध्ये शिल्लक राहिलेली आहे। पूर ओसरला, पण शेतकऱ्यांच्या अश्रूंचं काय? आज होतं नव्हतं ते मातीत घातलं आणि शेतकऱ्यांना आज मातीत जाण्याची वेळ या नैसर्गिक आपत्तीमध्ये निसर्गाच्या दृष्टचक्रात शेतकरी सापडल्याने हताश आणि शेतकरी हतबल झालेला आहे। मी आपल्या माध्यमातून राज्य शासनाकडे आणि केंद्र शासनाकडे मागणी करतो, SDRF आणि NDRFच्या माध्यमातून प्रति एकर 50,000 रुपयाची मदत या आर्थिकदृष्ट्या कोसळलेल्या शेतकऱ्यांना करून त्यांना उभं करण्याचं काम सरकार म्हणून या शासनाची जबाबदारी आहे, अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्य शासनाकडे करतो।